नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं उपवासाचं एक पदार्थ बनवणार आहे। तर उपवासाच्या दिवशी जर आपण साबुदाणे भिजवायला विसरलो तर हे आपल्याला झटपट होणारं रेसिपी बनवता येईल। किंवा दुसरं काही शाबू खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल किंवा दुसरं काही उपवासाचं इडली डोसा उत्तप्पा हे सगळं करून कंटाळा आला असेल तर आज मी इथं साबुदाण्याचेच एक नवीन रेसिपी बनवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। तर तुम्ही इथं कोणतेही शाबू घेऊ शकता, छोटे किंवा मोठे, आणि तुम्ही कमी जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता। तर मी इथं साधारण 1 वाटी इथं साबुदाण्याला पहिलं इथं भाजून घेणार आहे। फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये मी हे शाबू घातलेले आहेत आणि त्यानंतर गॅस इथं बारीक किंवा मध्यम ठेवायचं आणि साधारण हे गरम होईपर्यंत म्हणजेच 3 ते 4 मिनिटं हे आपल्याला असंच गरम करून घ्यायचं आहे। ह्याचा कलर आहे नाही बदलायला पाहिजे, फक्त असं हलवत राहायचं आहे। तर आज मी तुम्हाला हे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर इथं साबुदाणे आहेत तो 3-4 मिनिटं मी परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून एका ताटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। थंड झाल्यावर एक मिक्सरचं भांडी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे थंड झालेले साबुदाणे घालायचे आणि मिक्सरला लावून याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे। तर साबुदाण्याचं पीठ आहे खूप असं बारीक नाही होत, जितकं होईल तेवढं इथं आपल्याला करून घ्यायचं आहे। थोडंसं रवाळचं आहे। त्यानंतर मी इथं 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे पहिलं उकडवून घेतलेला आहे। 2 ते 3 शिटी इथं घ्यायच्या आहेत कुकरला लावून आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्याच्यावरचे साल इथं मी काढून घेतलेले आहेत। तर बटाटे आहेत तो इथं उकडल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावरच वापरायचा आहे। त्यानंतर ह्याच्यावरचं साल काढून मी हे सगळे बटाटे आहेत तो किसून घेतलेला आहे, स्मॅश करून घेतला तरीही चालेल। आणि त्यानंतर इथं मी जिरा घालून घेतलेला आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला लावून बारीक करून घेतला तरीही चालेल। आणि थोडंसं मी इथं कोथिंबीर सुद्धा घातलेलं आहे। जर तुम्हाला हे सगळं उपवासाला चालत नसतील, जिरे आणि कोथिंबीर वगैरे नाही घातलात तरीही चालेल किंवा लाल तिखट घातलात तरीही चालेल। तर तुम्हाला इथं हिरवी मिरची कट केलेलं घातलं तरीही चालेल किंवा मिक्सरला लावून केलात तरीही चालेल आणि लाल तिखट घातलात तरीही चालेल। त्यानंतर हे सगळं इथं एकदा छान मिक्स करायचं आहे आणि जे आपण साबुदाणा गरम करून मिक्सरला लावून घेतलेलं होतं तर ते सगळं इथं घालून घ्यायचं आहे। जर तुमचे बटाटे थोडंसं छान असं घट्टसर असतील तर तुम्हाला हे साबुदाण्याचं पीठ थोडंसं कमी लागेल तसं 1-2 चमचा घालून हे आपल्याला पीठ हे बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ आहे तो सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथं सगळं पीठ सुद्धा लागू शकतं किंवा थोडंसं पीठ सुद्धा लागू शकतं तर हे बघा माझं इथं थोडंसं साधारण 1-2 ते 3 चमचा अजून साबुदाण्याचं पीठ आहे तो राहिलेला आहे आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता छान असं घट्ट देखील झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। तर असं हे घट्ट होईपर्यंत हे आपल्याला साबुदाण्याचं पिठासोबत असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला बाजूला वगैरे न ठेवता लगेच ह्याला करायला घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं थोडंसं खाली आहे तो तेल घालायचं आहे, तेल किंवा तूप घातलात तरीही चालेल। आणि हे तेल लावून सुद्धा हे आपल्याला पीठ आहे तो आणखीन 2 मिनिटं छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे। तर मीठ बरोबर आहे का हे इथं बघायचं आहे, कमी असेल तर आणखीन थोडंसं मीठ घालून हे तुम्ही छान असं मिक्स करून ठेवू शकता। आणि त्यानंतर ह्या पिठाचा मी इथं एकच मोठा असं गोळा केलेला आहे, चपातीसारखं लाटायचं आहे आपल्याला। तर जर तुमचा इथं मोठा गोळा असेल तर तुम्ही 2 किंवा 3 ह्याचा तुम्ही असं गोळा बनवू शकता आणि ह्याला मोठाच गोळा करायचा आहे आणि त्यानंतर हे लाटणं घेऊन असं लाटायचं आहे गोल, किंवा हाताने पसरला तरी पसरवून घेऊ शकता। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कडेचे जे आहेत ते असं चिरल्यासारखं वाटत असेल तर सगळ्यात शेवटी ह्याला असं हाताने आहे तो छान असं सपाट असं करून घ्यायचं आहे।
तर हे बघा मी असं दाबून घेत आहे, म्हणजे त्याला असं छान असं गोल असा आकार देत आहे मी। त्यानंतर हे असं छान असं गोल करून घ्यायचं। त्यानंतर इथं एक चाकू किंवा असं कोणताही कटर घ्यायचा आहे आणि ह्याचे आपल्याला असं 7 किंवा 8 तुम्ही ह्याचे असं त्रिकोणी असं कट करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता मी असं एक 4 ठिकाणी करून घेत आहे, म्हणजे मी इथं असं 4 भाग 8 इथं असं त्रिकोणीचे करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे, छान असं मऊसूत सुद्धा हे झालेले आहेत। तर आता हे सगळे वेगवेगळे इथं करून घेणार आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहेत। तर खूप छान असं सहजपणे हे निघत आहेत। तर हे झटपट होणारं रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करा। त्यानंतर मी इथं एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये तेल आहे तो छान असं कडक गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ घालून बघायचं आहे, चेक करायचं आहे तेल खूप छान असं गरम झालेलं आहे का नाही। त्यानंतरच हे आपल्याला तळण्यासाठी घालून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये जेवढं बसतील तेवढं मी इथं घातलेलं आहे। तर मी इथं 2 बॅचमध्ये हे तळून घेणार आहे। तर माझे इथं 8 होते, तर मी एक 4 इथं पहिलं घातलेलं आहे आणि त्यानंतर 4 आहे तो दुसऱ्यांदा घालून घेणार आहे। 2-2 मिनिटानंतर ह्याला इथं पलटी करून घ्यायचा आहे आणि गॅस आहे तो इथं मध्यम ठेवायचा आहे। तर साधारण एक 4 ते 5 मिनिटात तुम्ही बघू शकता छान असं हे कुरकुरीत झालेले आहेत, पूर्ण छान असं कलर आलेला आहे। तर ह्याला इथं मी काढून घेते आणि असेच मी इथं परत दुसरे सुद्धा तळून घेणार आहे। त्याआधी मी इथं गॅस मोठा ठेवून तेल आहे तो आणखीन थोडंसं कडक असं गरम करून घेणार आहे आणि त्यानंतरच घालून घेणार आहे। तर मी आता तुम्हाला हे दुसरं सुद्धा तळून झाल्यावर दाखवते। तर तुम्ही इथं बघू शकता माझे सगळे इथं एकसारखे असं कलरावरती तळून झालेले आहेत। बघू शकता खूप छान असं कलर ह्याचा दिसत आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं झटपट होणारं रेसिपी एकदा घरात नक्की करून बघा। किंवा उपवासाचं सगळे तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल किंवा शाबू खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल किंवा शाबू भिजवायला विसरला असेल तर अशा पद्धतीचं नक्की करून बघा। खूप छान असं कुरकुरीत हे झालेले आहेत, वर असं कुरकुरीत आणि आतमध्ये असं मऊसूत झाले आहेत। तर हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा कोणत्याही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।